मुघलांचं राज्य होतं. आज आपल्याला सांगितलं जावा पाकिस्तानमध्ये जावा आणि मंदिर बांधा. आहे का मोदीजींना शक्य? बांधू शकतात का? मोदीजींना आपण म्हणतो एकदम पॉवरफुल लीडर आहेत. मोदीजी जाऊ द्या, डोनाल्ड ट्रम्पला सांगा की जावा पाकिस्तानमध्ये तुम्ही लाहोर कराचीमध्ये एक मोठं मंदिर बांधून दाखवा. आहे का शक्य? मग त्यावेळेला देवींची, एका स्त्रीची फॉरेन पॉलिसी काय असेल, परराष्ट्र धोरण काय असेल, आणि समोरच्या शत्रूवर दरारा काय असेल. म्हणजे दुसऱ्याच्या राज्यात जाऊन तुम्ही त्याच्या धार्मिक आस्थेच्या विरोधात, म्हणजे ज्या मुघल बादशहांनी ते मंदिर तोडलं त्याच्याच राज्यामध्ये जाऊन तुम्ही मंदिर उभारता. म्हणजे काय त्या महिलेचा दरारा असेल आणि काय त्यांची नीती असेल. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, बर आता नुसतं धार्मिक अँगलने देवींच्याकडे, मगाशी यांनी सांगितलं की फक्त धार्मिक अँगलने त्या मंदिरांच्याकडे बघितलं जावं का? नाहीये तसं. का तर आजच्या घडीला आपण पर्यटन म्हटलं की आपण फिरायला जातो गोव्याला, मॉरिशसला, युरोपला. त्या काळात पर्यटन म्हणजे काय होतं, तर पर्यटनाची व्याख्या म्हणजे तीर्थाटन, म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणं, देवदर्शन करणं म्हणजे पर्यटन. आणि देवदर्शनाची किंमत किंवा देवाला जावं ह्याच्याबद्दल लोकांना त्यावेळेला आत्मीयता आणि ओढ का होती, तर मुघलांच्या काळामध्ये सगळी देवधर्म करायला जिथे इथं जायचं असेल तिथं जिझिया कर लावला होता. जोपर्यंत त्रास होत नाही, आपल्या मानवजातीला सवय, जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत एखाद्या गोष्टीची किंमत कळत नाही. त्यावेळेला त्रास झाला, देवाला जायला यायचं नाही, म्हणून ज्यावेळेला या सगळ्या आपल्या महापुरुषांनी पराक्रम गाजवला, उत्तर जिंकली आणि तीर्थाटन सुरू झालं पुन्हा, त्यावेळेला मग लोक जायला लागले. मग आता लोक जायला लागले तर त्यांची सोय झाली पाहिजे. तिथे जाऊन काय करणार, मंदिरं तर तोडलेली होती. मग ही हिंदू संस्कृती पुन्हा जीवित करण्याचं काम हे तर त्या मंदिरांच्या माध्यमातून झालंच, पण गेलेल्या लोकांना तिथं राहता यावं म्हणून धर्मशाळा उभारल्या, जेवणाची सोय व्हावी म्हणून अन्नछत्र उभारली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. बरं आता सध्याचे जर आमदार खासदार असते त्या काळामध्ये तर म्हटले असते जाऊ द्या, मला कुठं त्यांचं मतदान आहे, मी आपलं माझ्या मतदारसंघापुरतं बघतो. काय गरज आहे ना. म्हणजे देवींनी जर तसा विचार केला असता, मी आपलं माझ्या माळव्यापुरतं बघते, मला काय करायचं तिकडे दिल्लीत जाऊन, कराचीमध्ये सुद्धा त्यांनी मंदिरं बांधली आहेत, मला काय करायचं तिकडे जाऊन. पण तसं न करता ओव्हरऑल विचार, देशाचा विचार, आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठा सत्तेचं हेच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की आपल्या लोकांनी नेहमीच पूर्ण राष्ट्राचा विचार केला. जर मर्यादित ठेवलं असतं, आम्ही सुद्धा राजपूतांसारखं आमच्या पुरतं लिमिटेड राहतो, आम्हाला काय करायचं, तर पानिपतला जाऊन लढायची गरज नव्हती, अटके पार जायची यांना गरज नव्हती. पण हा अखंड हिंदुस्थान उभा राहावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हा अखंड हिंदुस्थानावर असावा, या हेतूने शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीतून वेगवेगळ्या जातीतून अनेक मावळे, अनेक योद्धे लढले. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आज सुद्धा आग्र्याला जाल, दिल्लीला जाल, तिथल्या लाल किल्ल्यामध्ये, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जेव्हा उभं राहाल आणि त्या सिंहासनासमोर ज्यावेळेला तुम्ही ते सिंहासन बघाल, त्यावेळेला तुमचं काळीज अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही की ह्याच सिंहासनाच्या समोर आमचे छत्रपती उभे होते आणि ह्याच आग्र्यामध्ये एकेकाळी सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे या वीर योद्ध्यांनी ज्या शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद केलं होतं, त्याच आग्र्याचा ताजमहाल मराठे घोडे बांधायसाठी वापरत होते. म्हणजे ही मराठ्यांची दहशत होती, हा मराठ्यांचा दरारा होता. पण जे मुघलांनी केलं ते मराठ्यांनी कधीच केलं नाही. मराठ्यांनी सबंध हिंदुस्थानाला आपलं मानलं, तिथल्या प्रजेला आपलं मानलं आणि न्याय व्यवस्था तिथं कशी सुदृढ करता येईल, तिथं कसं आपल्याला चांगल्या पद्धतीनं अनुशासन प्रशासन ठेवता येईल याच्यासाठी मराठे लढले. आणि म्हणून मी नेहमी अभिमानाने प्रत्येक वेळेला दिल्लीला मी गेलो होतो साहित्य संमेलनाला, त्यावेळेला सुद्धा मी तिथं हेच सांगितलं की हा तिरंगा जो आज दिल्लीमध्ये अभिमानाने फडकतोय, त्या तिरंग्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीतल्या अनेक वीर योद्ध्यांनी आणि या भगव्याने स्वतःला मातीत गाडून घेतलेला आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये बसलेलो असताना मला कधी कधी खंत वाटते
राजस्थानमध्ये तुम्ही फिरायला जा, तिथं गेल्यानंतर किती मोठमोठे गड किल्ले आहेत, कशा पद्धतीने त्यांनी ठेवलेले. आणि आपण बघा आज आपल्या इथं आपण गड किल्ल्यांवर गेलो, लोकांना आत्मीयताच राहिलेली नाही. मला काय करायचंय, माझ्या शेतातला ऊस जातोय, मला घर बांधायचं. अहो लोकांनी आपल्या किल्ल्यांचे दगड काढून स्वतःची घरं बांधली. म्हणजे ज्या किल्ल्यांनी आपल्या महाराष्ट्राला जपून ठेवलं, ज्या शिवरायांनी ते किल्ले उभारले, आज त्या किल्ल्यांची काय अवस्था आहे. आज आपण किती उत्साहानं त्या किल्ल्यांच्याकडे बघतो. तुम्ही राजस्थानचा इतिहास वाचा आणि आपला इतिहास वाचा, मी तर तुलना कुणाशी करणार नाही, पण वस्तुस्थिती आहे. राईचा पर्वत करून दाखवतात आणि आपल्या इथं प्रत्येक ठिकाणी कुठल्याही किल्ल्यावर जा तुम्ही, शौर्यानं भरलेला इतिहास आहे. पण त्याचं आज आपण किती मार्केटिंग केलं, आज आपण आपला इतिहास किती कुणा जगापर्यंत पोहोचवला. आत्ता आपले किल्ले युनेस्कोच्या यादीत आलेत, 11 किल्ले आत्ता 70 वर्षानंतर. हे का होतंय, तर आपल्यालाच आपल्या इतिहासाबद्दल, आपल्यालाच आपल्या महापुरुषांच्या बद्दल, आपल्यालाच आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या मराठीबद्दल. आज तुम्ही पुण्यात फिरताना कुठल्याही दुकानात गेलो, अपवादाने आपणच पहिले हिंदी बोलायला सुरू करतो. अरे महाराष्ट्रात आहे ना आपण. तो असेल बाहेरचा येऊन करत असेल, मी काय आता इथं राज ठाकरे नाहीये, नाही तर तुम्ही म्हणाला राजकीय. मला म्हणायचं आहे, आपण आपली संस्कृती, आपली भाषा, आपलं कल्चर हे जपलं पाहिजे. आज किती लोक, आपल्याला लाज वाटते, आपलं जे पारंपरिक परिधान आहे, मला म्हणायचं आहे डे टू डे मध्ये नका वापरू. ठीक आहे, प्रत्येक जण व्यवसाय धंदा करतो, सगळं घातलं पाहिजे, ज्या त्या काळाच्या अनुरूप बदल केले पाहिजेत. पण ज्या ज्या वेळेला आपल्याकडे धार्मिक सण उत्सव असतात, त्यावेळेला तरी आपण आपले पारंपरिक पेहराव जे आहेत, पोशाख आहेत, ते परिधान केले पाहिजेत, वापरले पाहिजेत. म्हणजे संस्कृती ही फक्त काय तुमच्या लेखणीतून जिवंत राहणार नाहीये, तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, तुमच्या इटिंग हॅबिटमध्ये, तुमच्या ज्या खायच्या सवयी आहेत, जेवणाच्या सवयी आहेत, त्या सवयींमध्ये आजची आपली जी पूर्वीची परंपरागत पद्धत होती जेवणाची, त्याच्यामध्ये आत्ता आपल्यात किती फरक पडलेला आहे. आपण मुलांना मराठी शिकवतच नाही. आता माझ्या सुद्धा तोंडून काही इंग्लिश शब्द येत आहेत, त्याचं कारण असते की लहानपणापासून आपण ते त्याच पद्धतीने. मला म्हणायचं आहे ग्लोबल गेलं पाहिजे, आपल्याला दुसऱ्याही भाषा शिकल्या पाहिजेत, पण आपलं जे मूळ आहे, आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ह्या विसरून चालणार नाहीत. आणि म्हणून आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये होळकरांचं जे आमचं मूळ गाव आहे वाफगाव, म्हणजे आता होळ हे आहेच, होळवरून आमचं आडनाव लागलं, ती पण चांगली इंटरेस्टिंग स्टोरी आहे. प्रणव, जर तू होळकरांची जर वंशावळ पाहिली तर सुभेदार मल्हारराव होळकरांच्या आधी 12 पिढ्या, हरजी नावाची एक व्यक्ती, ते होळला राहिले म्हणून होळकर आडनाव लागलं. आणि मग त्याच्यानंतर वाफगाव सुद्धा होतं, होळ सुद्धा होतं. तर त्या वाफगावला जो भुईकोट किल्ला आहे, त्याचं संवर्धनाचं काम आपण हाती घेतलं. उद्देश हाच होता की ह्या वास्तू जर हळूहळू पुढे आल्या, डेव्हलप झाल्या, तुम्ही जर तुमच्यापासून अगदी जवळ आहे, 20-25 किलोमीटर असेल, प्रत्येकाने जाऊन बघितलं पाहिजे. दरवर्षी 6 जानेवारीला आम्ही तिथं मोठा कार्यक्रम करतो. आज तिथं त्याचं संवर्धनाचं काम सुरू झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जमिनीच्या खाली 3 फूट, त्याच्यावर 3 फूट माती होती सगळी, त्याच्या खाली 3 फूट उकरल्यानंतर एक सुंदर तिथं मुघल गार्डन जसे आहेत दिल्लीला, त्याच्यापेक्षाही सुंदर पद्धतीचे तिथं गार्डनची अरेंजमेंट सापडली आहे. सायफन पद्धतीने चालणारे तिथं वॉटर फाउंटन सापडलेत. आणि हे सगळं आपण आपल्याच लोकांची इतकी चांगलं हेरिटेज आपण बुजवून टाकलं. मग हे जोपर्यंत आपण इनिशिएट करणार नाही, आणि ते काम सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की तिथं लोक जायला लागले बघायला. जसं टुरिस्ट वाढायला लागेल तसं परिसरातल्या लोकांना बाहेर जायची गरज नाही, छोटे मोठे हॉटेल उद्योग चालतील, बाकीच्या गोष्टी चालतील. मग आपल्याला जे आज स्थलांतर होतंय, किल्ल्यांच्या पायथ्याला राहणारी लोक मुंबई पुण्याला येतात जॉबसाठी, त्या लोकांना जर हे पर्यटन वाढलं तर तिथं अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत का? राजस्थानमध्ये तुम्ही जाऊन बघा, प्रचंड त्यांची पूर्ण इकॉनॉमी त्याच्यावर चालते. ठीक आहे, आपले किल्ले थोडेसे साधे आहेत, रांगड्या पद्धतीचे, तिथं शीश महाल नाहीये, तिथं मोठमोठे कारंजे नाहीयेत, मान्य आहे मला. पण ते काय, त्याचं पण कारण आहे. आपले किल्ले हे लढणारे किल्ले होते.
आपले किल्ले हे विलासासाठी बांधलेले नव्हते. आणि ह्याच्यावरनं मला एक शेवटचा किस्सा सांगायचा आहे, तो सांगून मी इथं थांबेन, जास्त वेळ घेणार नाही. आम्ही